राष्ट्रवादी आणि त्या कृषी मंत्र्यांनी विधानसभा गृहामध्ये पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आला। आम्ही राज्याच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं की हे पत्ते तुम्ही घ्या आणि तुमच्या त्या कृषी मंत्र्याला द्या। त्यांनी विधानसभा गृहामध्ये पत्ते नाही खेळले पाहिजे, त्यांना पदावरून बडतर्फ करा आणि त्यांना पत्ते घरी खेळायला पाठवा, एवढं आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी येऊन आमच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली, अतिशय अमानुष मारहाण केलेली आहे। परंतु हे शेतकऱ्यांच्या पोरांवर तुम्ही हल्ला केला आहे, राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का? माझा सवाल आहे अजित पवारांना की अजित पवार, तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता, अशा चुकीचे कृषी मंत्री राज्याला तुम्ही देता आणि शेतकऱ्यांच्याच पोरांना तुम्ही मारण्याचं काम करताय, याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार, म्हणजे मोजावी लागणार। तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केलं होतं? हो, लोकशाही मार्गच आहे ना। आम्ही काय कोणाला मारायला गेलो नव्हतो, आम्ही कोणावर दगडफेक करायला गेलो नव्हतो, आम्ही कुठं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा विषयच नव्हता आमचा। आम्ही फक्त सांगत होतो की त्या ठिकाणी बाबा तुम्ही हे पत्ते तुम्ही त्यांना द्या आणि त्यांना घरी पाठवून खेळायला सांगा। अहो, ते राज्याचंच विधानसभा गृह आहे, त्याच्यात राज्यामध्ये अनेक कायदे तयार होतात। कोण लोक होते तुम्हाला मारहाण? बरं मला एक सांगा, आता मारहाण करणार कोण लोक होते ते सांगा। राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते असतील, काही गुंड लोक आहेत, आमच्या लोकांना त्याची माहिती आहे, बघू आता। बरं, आता हे पत्रकारांची जी मुस्कटदाबी आहे, तुम्हाला मारहाण झाल्यानंतर आम्ही तुमची मुलाखत घेता, सरकार पोलीस यंत्रणा पत्रकारांची सुद्धा मुस्कटदाबी करते असं वाटतं का तुम्हाला? हो, 100% चुकीच्या पद्धतीने नका नका आमचे माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला गेला। पोलीस सुद्धा शेतकऱ्यांचेच मुलं आहेत, त्यांनी सुद्धा ह्याच्या। तर आपण पाहताय लातूरमधली दृश्य, लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्याचं नक्की म्हणणं काय ते आपण जाणून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं राष्ट्रवादीकडनं चुकीचा कृषी मंत्री राज्याला देण्यात आलेला इतका संवेदनशील विषय असतो, इतका महत्त्वाचा, सर्वांचा पोशिंदा अशा संपूर्ण कृषी खात्याचं काम तुम्ही माणिकराव कोकाटेंकडे दिलेलं आहे आणि माणिकराव कोकाटे वारंवार चुकांवर चुका करतायत। गेल्या वेळेस सुद्धा त्यांची अनेक वादग्रस्त विधानं बघितली, अतिशय असंवेदनशील अशी विधानं होती आणि त्यानंतर आज त्यांचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओमधून सुद्धा त्यांची असंवेदनशीलता दिसते असा आरोप यावेळेस छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आणि याच संदर्भातलं म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठीचं निवेदन यावेळेस छावा संघटनेकडनं देण्यात आलं। हे निवेदन देत असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते उधळले आणि हे पत्ते तुम्ही माणिकराव कोकाटेंना खेळण्यासाठी द्या असं म्हणत कोकाटेंच्या एकूणच कृतीचा निषेध केला आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय। दोन दृश्य सुनील तटकरेंसमोर यावेळेस छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले आणि त्यानंतर कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी त्यांनी निवेदन दिलं आणि ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये जेव्हा छावा संघटनेचे कार्यकर्ते बाहेर येत होते त्यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। हे सर्व राष्ट्रवादीचे गुंड आहेत असा आरोपही छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।